नवीन वर्षाचं स्वागत होतं त्यावेळेस कुठला बदल हो न हो, मात्र घरातील एक वस्तू हमखास बदलत असते आणि ती गोष्ट म्हणजेच घरातील कॅलेंडर। साईबाबा संस्थाननं सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा साईबाबांच्या कॅलेंडर असतील, दिनदर्शिका असतील या प्रकाशित केलेल्या आहेत आणि आता त्याची विक्री साई संस्थानच्या आवारात सुरू झालेली आहे। एकूणच जर पाहिलं तर घरात कॅलेंडर हे दरवर्षी बदललं जातं आणि त्याच अनुषंगानं साईबाबांच्या प्रति श्रद्धा असणारे भाविक शिर्डीत येऊन या ठिकाणाहून साईबाबांचं कॅलेंडर असेल किंवा साईबाबांची डायरी असेल, दिनदर्शिका असेल ही या ठिकाणाहून घेऊन जातात। 105 रुपये अवघी किंमत असलेली साईबाबांची ही डायरी आता विक्रीला सुरुवात झालेली आहे। आज वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्यापासून नवीन वर्ष लागणार आहे। या पार्श्वभूमीवर ही डायरी असेल, कॅलेंडर असेल हे घेण्यासाठी आता भाविक सुद्धा साई संस्थानच्या या विक्री केंद्रावर गर्दी करतायत। एकूणच जर पाहिलं तर दरवर्षी साईबाबा संस्थानच्या मार्फत साईबाबांचे विशेष अशी ही डायरी प्रकाशित केली जाते। तसंच वेगवेगळ्या प्रतिमा असलेले कॅलेंडर सुद्धा साईबाबा संस्थानकडून प्रकाशित करून विक्री केली जाते। अत्यंत नाममात्र दरात ही सगळी विक्री या ठिकाणी केली जाते आणि साई भक्त सुद्धा अत्यंत श्रद्धेनं हे कॅलेंडर आपल्या घरात लावावं यासाठी या ठिकाणाहून घेऊन जातात। हिंदी असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल किंवा तेलुगू असेल या वेगवेगळ्या भाषांमधील डायऱ्या या ठिकाणी आता उपलब्ध आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते आणि त्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस या स्टॉलवर अशीच गर्दी राहणार आहे आणि साईबाबांची प्रतिमा असलेलं कॅलेंडर आपल्या घरात लावण्यासाठी साई भक्त सुद्धा या स्टॉलवर गर्दी करताना दिसून येत आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।